नमस्कार. तुम्हाला प्रकाश म्हणजे काय आणि प्रकाशाचे स्रोत म्हणजे काय हे माहितीच असेल. तर ज्या वस्तू किंवा पदार्थ हे प्रकाश बाहेर टाकतात त्यांना प्रकाशाचे स्रोत असे म्हणतात. प्रकाशाचे स्रोत हे दोन प्रकारचे असतात, मानवनिर्मित आणि नैसर्गिक. उदाहरण द्यायचे झाले तर सूर्य हा नैसर्गिक प्रकाश स्रोत आहे आणि विजेरी हा मानवनिर्मित प्रकाश स्रोत आहे. पण तुम्हाला माहिती आहे की सूर्याच्या पांढऱ्या रंगात 7 रंग असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर तुम्हाला माहितीच आहे की सूर्याच्या पांढऱ्या रंगात 7 रंग असतात. पण तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की 7 रंग कसे काय? आपल्याला तर फक्त पांढरा रंग दिसतो. तर मुलांनो, आज या नमुन्याद्वारे प्रकाशात 7 रंग कसे काय असतात आणि आपल्याला एकच रंग कसा दिसतो हे समजून घेऊयात. सर आयझॅक न्यूटन हा ब्रिटिश शास्त्रज्ञ होता. या शास्त्रज्ञाने ही तपकडी बनवली, त्यामुळे याला न्यूटनची तपकिडी असे म्हणतात. या तपकडीला न्यूटनने तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा या 7 रंगाच्या समान पाकळ्यांमध्ये विभागली. त्यानंतर त्याने ही तपकडी स्टँडवर बसवली व जोरात फिरवली. तर आपण ही तपकडी विजेच्या सहाय्याने फिरवून बघू. काय दिसते आहे? तपकडी फिरवल्यानंतर 7 रंग न दिसता आपल्याला एकच पांढरा रंग दिसतोय. तर यावरून सूर्यप्रकाश 7 रंगाचा बनला असल्याचे न्यूटनने सिद्ध केले. आशा करतो की तुम्हाला हे मॉडेल नक्कीच आवडलं असेल. पुन्हा एकदा भेटूयात नवीन संकल्पनेसह. धन्यवाद.